रौप्य महोत्सवी वर्ष 25वा या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत आणि दिग्गज कीर्तनकार यांना संधी दिलेली आहे। ही भूमी पवित्र असल्यामुळे या भूमीमध्ये जे जिल्हा परिषद शाळा म्हणतात आणि इंग्लिश स्कूल म्हणतात त्याला आम्ही पूर्णतः फाटा दिलेला आहे आणि वारकरी फडकरी असे जे अंतकरणातनं ज्यांच्यात गुण वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज म्हणजे मराठी शाळा आणि इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश मीडियम असतं, त्याच्यामुळं आम्ही पहिलं प्राधान्य आम्ही भूमीला दिलेलं आहे आणि ही भूमी संतांची आणि देवाची असल्यामुळे इथं दिग्गज वारकऱ्यांना आणि फडकऱ्यांना यांना आम्ही संधी दिलेली आहे। हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे आपल्या नगर ज्जिल्ह्याचे आहे, जिथं ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तिथले महाराज ज्ञानेश्वर महाराज तांबे ज्या तिथं आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना नेवाशामध्ये तिथं आपल्या चक्रधर स्वामी सुदत तीर्थस्थान आहे पाठीमागे, अशा महाराजांना आम्ही संधी दिलेली आहे। विदर्भरत्न रामायणाचार्य हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर ज्यांच्या मुखातून कंठस्थ असं रामायण बसलेलं आहे असं हरिभक्तीपरायण संजय महाराज पाचपोर यांना संधी दिलेले। आमच्या तालुक्याचं भूषण असलेले युवकवीर हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली पटाडे हेही महाराष्ट्राला खळखळून हसविणारे असं व्यक्तिमत्व आहे। हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले संत मानकोजी महाराज संस्थान धामणगाव यांचे वंशज आहेत। ते पहिले जगताप होते, पांडुरंगाने त्यांना बोध केला म्हणून त्यांचं आडनाव बोधले पडलं असे हे मानकोजी महाराज बोधले यांनाही हे संस्थांचे वंशज आहेत, ते आपल्या जगताप वंशातले आहेत। पांडुरंगाने बोध केल्यामुळं बोधले यांचं नाव पडलेलं आहे। हरिभक्तीपरायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद ज्यांच्या मुखातून अमृताची वाणी अशी रसाळपणे वाहत आहे, कंठस्थ विद्या आहे आणि त्यांना महाराष्ट्रातील विद्यावाचस्पती म्हणत आहेत। यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या मुखातनं जे शब्द येतील ते कुणाच्याच मुखातनं येणार नाहीत असे हरिभक्तीपरायण जलाल महाराज सय्यद आहेत। हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज काकडे ज्ञानेश्वरी गीता गाता त्यांच्या मुखामध्ये कंठस्थ आहे, तरुण वयातले आहेत। गावकरी म्हणत्यान किंवा पंचक्रोशीतील लोक म्हणत्यान आहेत तरुण मुलगा आहे, यांना कशाला संधी दे, एवढे मोठे दिग्गज नेते हे दिग्गज आहेत, वारकरी संत मंडळी आहेत, परंतु आम्ही हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज काकडे यांच्या कंठस्थ गीता गाता ज्ञानेश्वरी आहे, मुखात सगळं सुजल असं निघत आहे। हरिभक्तीपरायण महादेव महाराज राऊत सगळा परमार्थ मराठवाड्यात जात आहे। हे जुने ख्यातनाम असे महादेव महाराज राऊत यांचं जागराचं कीर्तन आहे। हरिभक्तीपरायण भास्कर महाराज पवार हे आळंदीमधले ज्ञानेश्वरी ज्यांची एक इच्छा होती वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे मी गेल्यानंतर मंदिराचं काय होईल, या रूपाने ज्यांचं कुठेही महाराष्ट्रात नाव नव्हतं, कोणत्याही दाखल्यावर महाराष्ट्रात कुठेच नाव नाही, अशा गोविंद महाराज केंद्रे यांनी ज्ञानेश्वरी मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचे उपाध्यक्ष म्हणून हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्कर महाराज पवार यांचं काल्याचं कीर्तन होईल। नंतर महाप्रसाद शामराव कोंडेबा अडसूळ यांचा आहे आणि आमच्या गावामध्ये 7 दिवसाचा नाश्ता जय श्री लालासाहेब वाघमारे मच्छिंद्र निवृत्ती वाघमारे दुपारचे पंगत आसन परमेश्वर मुरलीधर कोकाटे दत्ता सेटे भीमराव तुकाराम जगताप महारुद्र माणिक जगताप नानासाहेब शिवराम जगताप दत्तू नामदेव वाघमारे आणि सुभाष भीमराव जगताप। संध्याकाळी मोठे अन्नदान होत आहे, एका पंक्तीचा खर्च कमीत कमी 70 ते 80 हजार असतो आणि त्या निमित्ताने बाबूदास जगताप लक्ष्मण भाऊ जगताप अनुरात आनंदराव जगताप बबराव बाजीराव जगताप तुकाराम जगताप आणि घनश्याम किसन कदम प्रभाकर बाळासाहेब जगताप अपर्णा गणेश जगताप आणि त्यांचे मित्र परिवार असन साधू वस्ती आणि हे सौजन्य सुद्धा मंडप असेल, लाईट डेकोरेशन असेल ते सुनील बाळासाहेब जगताप त्यांची सौभाग्यवती ज्योती सुनील जगताप यांनी हा मंडप दिलेला आहे
आणि हे बॅनर ही लाइटिंग झगमगत करत आहे हे साई सिद्धी हॉस्पिटल लहान मुलांचं हॉस्पिटल आहे कर्जतमध्ये आमचे आदरणीय प्रमोद डॉक्टर यांनी दिलेलं आहे. सगळ्या गावकऱ्यांनी तरुण मित्र मंडळाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि कर्जतचे कुंभार मामा बाळासाहेब कुंभार हे मिष्टान्नाचं 8 दिवस जेवण करीत आहेत. सगळे गावकरी लहान थोर मंडळ यांना सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही हा सप्ताह पार पडित आहे. देव हा कुणा एकाचा नसतो, हा सर्वांचा असतो. हा कुणा एकाचा कार्यक्रम नसतो, हा समाजाचा भगवंताचा कार्यक्रम आहे. या रूढीनुसार आम्ही हा कार्यक्रम पुढं वर्षानुवर्षे वाढवीत चाललेला आहे आणि या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि सगळ्या पंचक्रोशीतील भावी भक्तांनी कर्जत तालुक्यातील आपलं कर्जत तालुकाही फार महत्त्वाचं गोदड महाराजांचे लिंबाजी बाबांचे नंतर आपला नगर जिल्हा तितका भाग्यवान आहे. द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ हा नगर जिल्ह्यामध्ये पंडित नेहरूंनी लिहिलेला आहे. नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरीचं मंदिर नगर जिल्ह्यामध्ये आहे. नेवास्यामध्ये अष्टविनायकापैकी एक नगर जिल्ह्यामध्ये सिद्धिटिकचा गणपती आहे. नगर जिल्ह्यामध्ये पहिला महर्षी नगर जिल्ह्यामध्ये आहे विठ्ठलराव विखे पाटील. नगर जिल्ह्यामध्ये पहिला कारखाना आहे नगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच अहिल्यानगर आणि अहिल्यानगरच्या शेवटचं गाव म्हणजे माळंगी याचा कार्यक्रम पार पडत आहे. यांना सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि ज्ञानयज्ञही चालू आहे त्याचाही लाभ घ्यावा ही माझ्या गावकऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्र म्हाळंगी देवस्थानच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने मी नम्र विनंती करतो आणि सर्वांनी उपस्थित राहावा आणि कीर्तन